अंजनगाव खे येथील भेसळ खतामुळे बाधित द्राक्ष बागेला आमदार अभिजित आबा पाटील यांची भेट। अंजनगाव खे तालुका माढा येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या शेतातील द्राक्ष बाग भेसळयुक्त खतामुळे मोठ्या प्रमाणात जळाल्याची घटना घडली असून या घटनेची गंभीर दखल घेत माढा विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी आज प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केली। यावेळी संबंधित खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार पाटील यांनी जळीत झालेल्या द्राक्ष बागेबाबत सविस्तर माहिती घेऊन तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या। सदर खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून संबंधितांना लेखी नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबतही स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। मला समाधान वाटणार आहे हे तुमच्या वरच्या पोझिशन माझे समाधान मला माझ्या औषध घेऊन हात सगळं गरबार करणार आधी सांगतो। मी रात्री सुद्धा प्लॅन हे करून थांबली बाटली रात्री सुद्धा मी प्यायला हो यांनी थांबले ही पोझिशन मला जो हे आहे ना 20 लाख कमी जातलाय मला ती औषध घेऊन माझ्या औषध एक जण बोलला आता तात्या बोलती काल आम्ही आलो बरोबर आहे तुम्ही होता पूर्ण जी प्रोसिजर केली तुमच्या देखरेख केली यात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला अडचण काय वाटते सांगा म्हणजे आपण पुढचं अडचण आमचं काय आमची झाडाची भरपाई आणि आमची बागेची भरपाई एवढी आम्हाला द्यायची बाग झाडाची तरी आता इथं आपण अंजनगावच्या प्लॉट मध्ये जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी आलेत आणि त्यांनी असं ठरलंय आता आबासमोर की आबांनी ज्या सूचना केल्या आता की ती तुम्ही ते जी खत आहे त्याच बॅच मधला दुसरा माल दुसऱ्या आपण वेगवेगळ्या 3 प्लॉट मध्ये टाकायचं ठरलंय आणि त्या प्लॉट मध्ये टाकल्यानंतर तो सेपरेट खत टाकायचा आणि तो सेपरेट खत टाकल्यानंतर आता वेगवेगळ्या 4 कंपनीची खत आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकून बघू। परंतु त्या शेतकऱ्यांचा जो संशय आहे तो यांच्या कंपनीवर जास्त असल्यामुळे असं ठरलं की आपण तो खत 4 प्लॉट मध्ये टाकायचा आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं पूर्ण नुकसान द्यायची जबाबदारी ही कंपनीच्या मालकाने आबाला फोनवर बोलवून घेतलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण 4-5-6 दिवसाचा कालावधी तोपर्यंत आपल्या लॅबचा रिपोर्ट पण येतील आणि तोपर्यंत आपल्या इथं आपला लाईव्ह डेमो पण होईल। 4-5 दिवसानंतर आपण पुढील निर्णय घेऊ। आबाने जो निर्णय घेतला त्या मताशी आपण सगळेजण सहमत राहू। ओके आता ज्याप्रमाणे नितीन बापूंनी सांगितलं की आपल्याच अंजनगाव मध्ये जसं प्लॉटचे नुकसान झालंय त्याच पद्धतीनं कापसेवाडी मध्ये असेल मालवंडी असेल 1-2-3 गावामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची आम्ही समक्ष पाहणी केली। संबंधित तालुका कृषी अधिकारी त्यांचं टीम सोबत कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी आम्ही सर्वांनी एकमताने असा निर्णय घेतला की 4 झाडावरती ते खत टाकून सॅम्पल बघून 10 दिवस ते 15 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट जर हे बाग जशी जळाली तशी जर दुसऱ्या बागेला नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईचे कंपनी त्या ठिकाणी त्यांना अदा करेल आणि हा पुढं खत विकणार नाही आणि जेणेकरून ह्या शेतकऱ्याचं नुकसान आहे ते त्या ठिकाणी भरपाई मिळेल आणि यातून नेमकं सत्य काय आहे हे समोर येण्यासाठी आपल्याला हा प्रयोग करणं आवश्यक आहे आणि यानुसार आज निर्णय झालाय त्याचं सर्व प्रोसिडिंग केलंय आणि त्या प्रोसिडिंग नुसार हे पुढील कारवाई केली जाईल। कापशेवाडीतले खत कापशेवाडीतल्या बागेत टाकू। चला।